महिलांच्या छेडछाडीच्या घटना आपण अनेकदा ऐकतो, पण उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये घडलेल्या ही घटना सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारी आहे। येथे पुरुषांनी छेडछाड करणाऱ्या कथित लेडी गँगवर पोलिसांनी कारवाई केली असून अँटी रोमिओ पथकाने 2 महिलांना ताब्यात घेतले आहे। नेमकं घडलं काय? वाराणसी शहरात काही महिलांकडून सार्वजनिक ठिकाणी पुरुषांची छेडछाड केली जात असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे सातत्याने येत होत्या। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या महिला प्रवाशांवर अश्लील शेरेबाजी करत, विचित्र हावभाव करून त्यांना त्रास देत आणि विरोध करणाऱ्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत असल्याचे आरोप होत होते। तक्रारीची गंभीर दखल घेत वाराणसी पोलीस आयुक्तांनी अँटी रोमिओ पथकाला कारवाईचे आदेश दिले। त्यानंतर महिलांनी पोलिसांसह विशेष पथकाने रेल्वे स्थानक आणि इतर गर्दीच्या ठिकाणी सापळा रचला। अखेर वाराणसी रेल्वे स्थानकाबाहेर 2 महिला संशयास्पद हालचाली करताना ताब्यात घेण्यात आल्या। पोलिसांच्या माहितीनुसार या दोघी सार्वजनिक ठिकाणी पुरुषांना लक्ष्य करून त्यांची छेडछाड करत असल्याचा आरोप आहे। या कारवाईनंतर परिसरात मोठी चर्चा रंगली आहे। स्थानिक दुकानदार, रिक्षाचालक, प्रवाशांनीही अशाच प्रकारच्या तक्रारी यापूर्वी पोलिसांकडे केल्या होत्या। पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या महिलांसोबत आणि कोणी सहभागी होते का याचाही शोध घेतला जात आहे। सध्या ताब्यात घेतलेल्या महिलांविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।